चला, सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. मी होते बाहेर आज आणि मॅडमचा मेसेज आलेला, नूतन मॅडमने फोन केलेला, मला काहीच कळला नाही आलेला बाहेर असल्यामुळे. आणि आज मला 4 वाजता दुसरी एक मीटिंग आहे, पण मी एवढी बिझी होते की मला विचार करायला सुद्धा वेळ झाला नाही की मी काय करू आता. हा पण कार्यक्रम आहे, ती पण मीटिंग आहे. तेवढ्यात अमृता घराच्या जवळ आले. तेवढं मला वेळेचं पण भान नव्हतं किती वाजले. तेवढ्यात अमृता मॅडमचा फोन आला, मी 3 वाजता घेऊ का? म्हटलं काय म्हणजे आंधळा मागतो एक डोळा, असं आहे ना. कोणी दिली ब्रह्मांडाला सूचना आणि कोणी दिली अमृता मॅडमला सूचना. मला विचार करायला जिथे वेळ नाही तिथे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. तर धन्यवाद अमृता मॅडम. त्यांनाही काही प्रॉब्लेम आहे, त्यांनाही असं वाटलं 3 वाजता सुरू करू. आणि मग मी मॅडम म्हणते, मॅडम वाजलेत किती? मग मला भान, अरे 4ला आपली ही मीटिंग आहे, 4ला ती मीटिंग आहे. मी म्हणजे ना एक चित्ताने मग्न होऊन जाते. वेळ काळ सगळं भान हरपून असतं माझं. तर फारच छान झालं. तर धन्यवाद तुम्हाला. चला सुरू करूयात. धन्यवाद मॅडम. सर्वांना आत्मवंदन आणि शुभ संध्याकाळ. तर आपण बघतोय साधना पंचकम. आज आहे 4था दिवस. तर आपण पहिले 2 ब्रह्मचर्य आश्रम बघितला, त्याच्यानंतर गृहस्थ आश्रम बघितला आणि वानप्रस्थ आश्रमाला सुरुवात केली आपण काल. तर त्या वानप्रस्थ आश्रमात सुद्धा 4 पायऱ्या आहेत. त्यातल्या आपण बघितल्या, पहिली पायरी जी काही होती वानप्रस्थ आश्रमातली, म्हणजे एकूण 40 पायऱ्यांमधली 9वी पायरी म्हणू शकतो आपण. ती होती की सुज्ञ माणसांच्या सहवासात राहायचं किंवा संगत खूप महत्त्वाची आहे. इव्हन मी आणखीन पण एका ठिकाणी यावेळी, म्हणजे हे जे नवीन वर्ष जेव्हा आपलं चालू झालं 2026, तेव्हा एका गुरूंच्या मुखातून म्हणा किंवा एका एनलायटन पर्सनच्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्येही असं ऐकलं होतं की हे जे 2026 वर्ष आहे ते संगतीचं वर्ष आहे. तुम्ही ज्या संगतीमध्ये राहाल त्याप्रमाणे आध्यात्मिक किंवा जे काही प्रगती असेल किंवा चांगलं वाईट जे काही आहे ते त्याच्यावर डिपेंड आहे. कारण म्हणजे ॲस्ट्रॉलॉजिकली म्हणा किंवा सगळ्याच दृष्टिकोनातनं तो एक संकेत मिळाला होता की एक हे. एक मिनिट, आपण जे म्हणतो ना ग्रुप एनर्जी, तो हा कन्सेप्ट आहे की आता आपल्या ग्रुप बरोबर, ग्रुप डायनॅमिक्स मध्ये आपण ग्रुप बरोबर जाणार असं. हां. हम्म. तर मग ते संगतीचा खूप इम्पॅक्ट या वर्षावर आहे असं तेव्हा मी ऐकलं होतं. तर इथं तेच सांगितलं आहे साधन पंचकममध्ये, वानप्रस्थ आश्रमातल्या पहिल्याच स्टेपमध्ये, की सुज्ञ माणसांबरोबर सहवास शोधा म्हटले किंवा चांगल्या सहवासात राहायला सांगितलं इथं. तर मग त्याच्यामध्ये आपण बघितलं की वानप्रस्थ आश्रम म्हणजे काय. मग तिथं सगळं म्हणजे काल आपण बघितले, परत ते सगळं रिपीट नाही करत, फक्त थोडक्यात सांगेन की आपल्या मुलांना आपण एकदा पूर्णपणे सक्षम केलं की त्यांच्या कुठल्याच गोष्टीमध्ये हस्तक्षेप नाही करायचा, हे इथं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर सांगितलं की म्हणजे पूर्वीच्या काळी असं असायचं की वानप्रस्थ आश्रमात लोक घर सोडून निवांत किंवा एकांतात जंगलासारख्या ठिकाणी जाऊन राहायची, किंवा ज्याला आत्ता आपण फार्म हाऊसची कन्सेप्ट म्हणू शकतो. तर ती कन्सेप्ट म्हणजे पूर्वी तसंच होतं की जंगलात वगैरे जाऊन राहायची. कारण आपण एकदा मुलांना सक्षम केलं तर पुन्हा त्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ नाही करायची म्हणून. तर ती एक पायरी होती वानप्रस्थ आश्रमातली. त्याच्यानंतरची पायरी आहे की भगवंताच्या भक्तीमध्ये. मग आता हा भगवंत कोण? तर भगवंत म्हणजे आपल्या आतमधला जो अंतरात्मा म्हणू शकतो आपण, किंवा इथं आपण प्रत्येकाच्या भाव जो काही आहे त्याप्रमाणे, म्हणजे तुम्ही मूर्तीपूजेला मानत असाल, गुरूंना मानत असाल, जे काही आहे, जो काही भगवंत किंवा ती हायर ऊर्जा म्हणू आपण, ज्याला कोणाला आपण मानत असू, त्याच्या भक्तीमध्ये दृढ व्हा म्हणून सांगितलं. मग ती भक्ती कशी असली पाहिजे म्हणून सांगितलं की प्रेमाची किंवा भाव असला पाहिजे त्याच्यात, विदाऊट भावनेची. मग तिथे पुन्हा पुढे आपल्याला उदाहरणं पण दिली होती की नियमांनुसार किंवा नुसत्या कर्माचा विचार करून जर तसं करायचं म्हटलं तर त्या भक्तीला काही अर्थ नाही. भाव असेल तर त्या भक्तीला काहीतरी अर्थ असतो. तर मग इथं सांगितलं की कर्मयोग जो आहे हा भक्तियोगाची पूर्व पातळी म्हणा किंवा लेवल किंवा स्टेप आहे. म्हणून भक्ती महत्त्वाची आहे. म्हणजे भाव, भक्ती म्हणजे आपण त्याला म्हणू भाव महत्त्वाचा आहे. तर मग इथे भक्तीच्या 11 प्रकार भक्तीचे सांगितलेत. इथे उल्लेखही केला आहे की नारद भक्तिसूत्र, नारद मुनी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. तर नारद भक्तिसूत्र याप्रमाणे 11 ज्या काही मनोवृत्त्या आहेत भगवंताच्या भक्तीच्या, त्या इथं दिल्यात. त्या 11 प्रकार असे आहेत भक्तीचे. एक म्हणजे कीर्तन, दुसरं म्हणजे रूप. रूप म्हणजे आपलं देवाचं रूप, जे की सगुण साकार
रूप म्हणतो आपण ते रूप. तिसरं म्हणजे पूजा. पूजा म्हणजे काय, आपण उपासना वगैरे करतो, काही वाचतो वगैरे ते. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे स्मरण करणं. पाचवा आहे दास्य. दास्य म्हणजे काय, सेवा करणं. जसं की हनुमानाला दास्य म्हणून म्हणजे उपमा दिली आहे की दास्य भक्ती कोणासारखी असावी, तर हनुमंतासारखी. तशी पाचवा प्रकार भक्तीचा इथं सांगितला की दास्य. सहावा सांगितले सख्य म्हणजे मैत्रीभाव जो असतो तो, मैत्रीचं प्रेम किंवा त्या अर्थाचं. सातवा सांगितलंय वात्सल्य म्हणजे स्वतःच्या मुलांप्रमाणे भगवंतावर प्रेम करा. किंवा म्हणजे इथं एक उदाहरण दिलं त्यांनी तसं की वात्सल्य म्हणजे काय, तर आपल्या स्वतःचं असताना आपलं जेवढं प्रेम असतं किंवा आपली आपुलकी असते तशीच सगळ्यांबद्दल किंवा ज्या अंतरात्म्याला आपण मानतो किंवा ज्या ऊर्जेला, ज्या भगवंताला, ज्या देवाला आपण मानतो त्याच्यावरती स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करा, त्याला वात्सल्य म्हटलंय. आठवा प्रकार सांगितलंय कांता म्हणजे प्रिय व्यक्तीवर जेवढं आपण प्रेम करतो तेवढं त्या ऊर्जेवरती किंवा आपण ज्या भगवंताला मानतो त्या भगवंतावरती प्रेम करायचं आहे. नववा प्रकार सांगितलं की आत्मनिवेदन म्हणजे त्याच्या चरणी संपूर्णपणे विलीन होणं किंवा ज्याला म्हणू आपण आत्मबलिदान देणं. जसं की रामकृष्ण परमहंसांची एक गोष्ट आहे ना की कालीला मानत होते ते, आणि ते इतके विलीन होऊन जायचे किंवा ते प्रसाद द्यायला जायचे तर ती काली जोपर्यंत खात नाही तोपर्यंत ती तिथून हलायचेच नाहीत. तर इतकं ते त्याच्यात विलीन होऊन जायचे. आणि त्याच्यानंतरची पायरी सांगितली की तन्मयता म्हणजे पूर्ण आत्मसात करण्यासाठीचं जे काही प्रेम, म्हणजे तन्मयतेनं करणं म्हणतो ना तसं. आणि 11वी सांगितली की परमविरह म्हणजे काय, परमविरह म्हणजे त्याच्यापासून वेगळे होण्याच्या वेदना म्हणून व्यक्त केलेलं जे काही प्रेम आहे ते म्हणजे हे परमविरह सांगितलं. हे नारद भक्तिसूत्र सांगितलेत 11. मग इथं जी काही ही पायरी सांगितली की भक्तीमध्ये दृढ व्हायची. मग ह्या सगळ्या संन्यास मार्गाला जायच्या आधीच्या किंवा संन्यासासाठी पात्र होण्याआधी आवश्यक असलेल्या पायऱ्या सांगितल्यात. मग पुन्हा इथं आपण काल पण बघितलं जसं की गृहस्थ आश्रमामध्ये पण पहिल्या 2 पायऱ्या ज्या होत्या त्या बाह्य साधनेच्या होत्या, नंतरच्या 2 पायऱ्या होत्या त्या अंतर्गत साधनेच्या होत्या. तसंच वानप्रस्थमध्ये पण आहे, या पहिल्या 2 पायऱ्या आहेत त्या बाह्य साधनेच्या आहेत, नंतरच्या आहेत त्या अंतर्गत साधनेच्या आहेत. मग त्याच्या पुढची जी काही 11वी पायरी आहे वानप्रस्थ आश्रमातली ती आहे षटसंपत्ती, जी की आपण तत्वबोधामध्ये सुद्धा बघितल्या. कोणाला आठवते का षटसंपत्ती? आपण त्याच्यावर खूप डिटेलमध्ये बोललो आहेत किंवा ऐकलं आहे त्याच्याबद्दल. तत्वबोधामध्ये आपण त्याच्याबद्दल खूप ज्ञान घेतलं आहे. आपण तत्वबोधाचं पुस्तक जेव्हा आपण वाचनात घेतलं होतं तेव्हा षटसंपत्ती. आणि त्या षटसंपत्तीमध्ये ज्या काही 6 त्या संपत्ती आहेत त्या प्रत्येक संपत्तीचं पण आपण डिटेलमध्ये सगळं विश्लेषण आणि ज्ञान घेतले तत्वबोधामध्ये. कोणाला आठवत असेल तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाकू शकताय किंवा अनम्यूट करून सांगू शकताय. कोणाला आठवतंय का? ज्यांनी कोणी तत्वबोध ऐकला होता त्यांच्यासाठी. षटसंपत्ती, इथे पुन्हा षटसंपत्तीची वानप्रस्थ आश्रमाच्या अवस्थेमध्ये 11 नंबरची पायरी आली आहे. षटसंपत्ती नावांचे गुण जोपासा किंवा षटसंपत्तीचे गुण जे आहेत ते जोपासायला सांगितले. जर आठवत असेल तर ठीक आहे, नाहीतर सांगते. ओके, ठीक आहे. तर षटसंपत्ती म्हणजे काय, पहिला आहे शम, ज्याला आपण शांतीसुद्धा म्हणू शकतो. शम, दम, उपरती, श्रद्धा, तितिक्षा आणि समाधान, ह्या षटसंपत्ती. आपण याचा डिटेलमध्ये अभ्यास केला आहे ऑलरेडी तत्वबोधामध्ये. नसेल आठवत तर आपल्या यूट्यूबवरती आहेत, ते परत ऐकले तरी चालतील. तर या षटसंपत्तीचे गुण जे आहेत ते पण जोपासायला सांगितलेत 11व्या पायरीमध्ये साधन पंचकमध्ये. मग षटसंपत्तीचं उद्दिष्ट काय आहे, तर मन एकाग्र करणं. मुळातच वानप्रस्थ आश्रमाचा जो काही उद्देश आहे तो हे आहे की आत्मपरीक्षण करणं. मग त्या आत्मपरीक्षणामध्ये ज्या 4 पायऱ्या आल्यात त्यातली ही 3री पायरी आहे जी षटसंपत्तीची आहे. या षटसंपत्तीचं ही उद्दिष्ट तेच आहे की एकमुखी मन निर्माण करणं किंवा एकात्म होणं. त्याच्यानंतर नाही 12वी पायरी, जिला म्हटलं की ज्या काही इच्छा आहेत, जे की काल पण आपण बघितलं की ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आपल्याला मनातल्या इच्छांचा त्याग करायला सांगितला, बरोबर. शेवटची 4थी पायरी जी काही होती ती मनातल्या इच्छांचा त्याग करायला सांगितलाय. गृहस्थ आश्रमामध्ये काय सांगितलं होतं, गृहस्थ किंवा घराशी बांधील असलेल्या किंवा अटॅच असलेल्या गोष्टींमधनं पळ काढायला सांगितला. आणि वानप्रस्थ आश्रमामध्ये काय सांगितलंय,
इच्छाग्रस्त कृतींचा त्याग करायला सांगितलंय. बघा, पहिला ब्रह्मचर्य आश्रमामध्ये मनातल्या सर्व इच्छा म्हटलंय. गृहस्थ आश्रमामध्ये घराशी रिलेटेड म्हणजे गृहस्थ आश्रमातनं पळ काढा असं थोडक्यात सांगितलं तिथे. मग इथे आपल्याला शब्दशः अर्थ घ्यायचे नाहीत, आपण त्याचा डिटेल अर्थ बघितलेला आहे. आणि तिसरं आत्ता जे वानप्रस्थ आश्रम चालू आहे त्याच्यात सांगितले सर्व इच्छाग्रस्त कृतींचा त्याग करा. जसं की काल पण शेवटी मॅडमने सांगितलं की त्यांनी काय समजून घेतलं त्यातनं की इच्छांचा त्याग करायचा किंवा इच्छांचा त्याग झाला पाहिजे चित्तशुद्धी झाल्यावर. मग याचा अर्थ असा नाही की कर्मांचा त्याग करायचा आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग इथं सांगितलं इच्छाग्रस्त कृतींचा त्याग. मग जेव्हा इच्छा त्यागू आपण तेव्हा त्याच्या इच्छांना ग्रस्त केलेल्या किंवा इच्छांना जोडल्या गेलेल्या कृती आहेत त्यांचा त्याग होणारच आहे. म्हणजे मुळाला आपल्याला बदलायला सांगितलं आहे. मग वानप्रस्थ आश्रम जो आहे तो सांगितलं की एकतर संत संगती सांगितली आहे किंवा सज्जन सांगत्य किंवा संगत महत्त्वाची सांगितले, सुज्ञ संगत करायला सांगितले. त्याच्यानंतर सांगितलं भक्ती. या 2 बाह्य पद्धती साधनेच्या आणि त्याच्यानंतरच्या अंतर्गत पद्धतीच्या ज्या 2 पायऱ्या सांगितल्या त्यामध्ये सद्गुण म्हणजे षट संपत्ती म्हणजे काय सद्गुण, आणि त्याच्या पुढची पायरी जी आहे ती आहे की इच्छांचा त्याग करणं म्हणजे त्याग. म्हणजे थोडक्यात आपण सगळ्याच गोष्टींचा त्याग म्हणू इथे, ओव्हरऑल त्याग. तर ही चौथी पायरी वानप्रस्थामधली आहे ती त्याग. मग या शेवटच्या 2 म्हणजे वानप्रस्थामधल्या शेवटच्या 2 पायऱ्या त्या अंतर्गत साधनेला जोडलेल्या आहेत आणि त्या पुन्हा सगळ्या एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे एक आली तरच पुढची येणार आहे, एक आली तर म्हणजे पुढचं पाठ मागचं सपाट असं नाही आहे इथे. आधीच असेल तरच पुढचं आपल्याला कळणार आहे किंवा अनुभूती येणार आहे त्याची. मग हा झाला वानप्रस्थ आश्रम. त्याच्यानंतरचा चौथी स्टेज जी आहे ती संन्यास आश्रमाची आहे. मग याच्यामध्ये ॲक्च्युली आत्तापर्यंत आपण हे जे काही पहिले 3 स्टेप्स किंवा अवस्था बघितल्या त्यात कुठे तुम्हाला जाणवलं का असं की हे फक्त जे कोणी संसार करत नाही किंवा नुसतं लहानपणापासूनच अध्यात्म करताय त्यांच्यासाठीच आहे, ज्यांनी कोणी लग्न नाही केलं आहे, ज्यांनी कोणी संसार नाही केला यांच्यासाठी आहे? अजिबात नाही. म्हणजे वेदांमध्ये सुद्धा जे ज्ञान दिलं गेलं आहे ते गृहस्थींना कन्सिडर करून मग दिलेलं ज्ञान आहे. तिथं कुठंही असं म्हटलं नाही की तुम्ही सगळं म्हणजे संसार नाही केला पाहिजे, मुलांना जन्म नाही घातला पाहिजे, असं कुठंच नाही लिहिलं आहे. पण ते करून त्याग करणं म्हणून याला जास्त श्रेष्ठत्व काय संसार करून अध्यात्म करण्याला. कारण संन्याशांना हे करणं सोपं आहे, कारण त्यांना प्रलोभनं कमी असतात. जर सगळं सोडून म्हणजे अंगावरचे कपडे घेऊन फक्त जर संन्यासी लोक हिमालयात जात असतील तर ना त्यांना कपड्यांचं प्रलोभन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, वेगवेगळ्या रंगाचे कपडे, चपलं, हेन ते आपण जे करतो संसारात असताना शक्यच नाही. म्हणजे त्यांना प्रलोभनच नाही आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी ते सोपं आहे या भौतिक गोष्टींचा त्याग करणं. तसंच कुठं नातेसंबंधांचा प्रश्न येत नाही की कुणाच्या म्हणण्यात किंवा बोलण्यात किंवा भावामध्ये अडकलो आणि नातेसंबंध म्हणजे अटॅचमेंट झाली. त्यामुळे संन्याशांना हे करणं खूप सोपं आहे, म्हणजे अध्यात्म प्राप्त करणं. संसारात राहून अध्यात्म करणं खूप अवघड आहे, कारण इथं प्रलोभनं जास्ती आहेत आणि त्याचा त्याग चित्त शुद्धीकरण झाल्यानंतर जो काही होणारा त्याग आहे किंवा आपल्याकडनं घडणारा जो त्याग आहे तो खूप महान लेवलचा आहे, जो की संन्यासांसाठी सोपा आहे, संसारात करणाऱ्यांसाठी अवघड आहे. म्हणून हा चौथा जो संन्यास आश्रम आहे त्याच्यामध्ये खूप डीप लेवल आहे. म्हणजे आत्ता आपण जर बघितल्या प्रत्येक आश्रमामध्ये म्हणजे प्रत्येक अवस्थेमध्ये 4 पायऱ्या होत्या. जसं की ब्रह्मचर्य आश्रमामध्ये 4 पायऱ्या होत्या, गृहस्थ आश्रमामध्ये 4 पायऱ्या होत्या, वानप्रस्थ आश्रमामध्ये 4 पायऱ्या होत्या. म्हणजे 4 4 4 किती झाल्या? 12 पायऱ्या झाल्या. आणि त्याच्यानंतरच्या 40पर्यंतच्या ज्या पायऱ्या आहेत म्हणजे पायरी नंबर 13 म्हणजे स्टेप्स 13 टू स्टेप 40 13 नंबरच्या पायरीपासून 40 नंबरच्या पायरीपर्यंत जे काही आहे ते संन्यास आश्रमामध्ये सांगितलंय या साधन पंचकमध्ये. मग इथं जे काही आहे संन्यास आश्रम, मग इथं पहिल्यांदा सांगितलंय की साधन पंचकमच्या ज्या काही 12 पायऱ्यांचा गंभीरपणे जो कोणी सराव करतो किंवा जो ते कोळून पितो म्हणू किंवा ज्याच्या आत्मसात झालंय तीच व्यक्ती या संन्यास आश्रमापर्यंत पोहोचू शकते. मग इथं सांगितलं की या मार्गाव्यतिरिक्त म्हणजे 12 पायऱ्या समजा नसेल केल्या, सराव झाला नसेल तरी सुद्धा या मार्गाव्यतिरिक्त जी व्यक्ती स्वतःच्या गुरूंशी सल्लामसलत करून औपचारिक संन्यासाची शपथ घेऊ शकते किंवा गुरु तसा निर्णय घेऊन त्यांना ती संन्यासाची शपथ घेऊन देऊ शकतात पूर्ण वेळ कर्मसन्यासी बनण्यासाठी. म्हणजे इथं आता ते पूर्वीचं सांगितलंय. तर मग शंकराचार्यांनी जे साधन पंचकमध्ये 13 ते 24 पायऱ्या ज्या सांगितल्यात आता याच्या पुढच्या
त्या आहेत संन्यास आश्रमाची साधनं किंवा त्यागाचं महत्त्व सांगणाऱ्या. म्हणजे संन्यास म्हणजेच काय, मुळात त्याग आहे. संन्यास कशाला म्हटलं जातं, त्यागालाच म्हटलं जातं. तर 13 ते 24 पायऱ्या या म्हणजे त्यागाच्या आहेत. मग उच्च ध्येयासाठी काहीतरी सोडून देणं म्हणजे त्याग करणं म्हणजे शुद्ध मार्ग आहे असं सांगितलं. म्हणजे देवाकडं, म्हणजे इथं उल्लेख देवाचा केला आहे. आपल्याला कोणाचा करायचा इथे, म्हणजे आता आपण हायर ज्ञान घेतलं ऑलरेडी आपल्या या प्लॅटफॉर्मवरती, बरोबर, विहंगममध्ये जोडल्या गेल्यापासून. मग आपल्याला इथे देव म्हणजे सगुण साकार मूर्ती जे कोणी मानत असेल त्यांच्यासाठी आहे पहिली पायरी, ज्यांची चालू आहे त्यांच्यासाठी सगुण साकार मूर्ती. त्याच्यानंतरच्या आपण बघितलेत म्हणजे ओंकार ध्यानामध्ये पण कशा कशा स्टेप्स असतात. ओंकार म्हणजे काय आहे, कुठला सगुण रूप आहे का निर्गुण आहे का निर्गुण निराकार आहे. तर इथं सांगितलंय देवाचा शब्द उल्लेख केलाय, पण आपल्याला इथे अर्थ हा घ्यायचा आहे. जसं की आपण वेदांबद्दल ऐकलंही की वेद हे लवचिक आहेत, काळानुरूप, वेळेनुरूप, परिस्थितीनुरूप ते बदलू शकतात किंवा त्याला वळण देऊ शकतो, किंवा त्या त्या काळात त्या त्या वेळेनुसार त्या त्या परिस्थितीनुसार त्याच्या संदर्भामध्ये आपण ज्ञान घेऊ शकतो, त्या काळाशी अनुरूप, त्या वेळेशी अनुरूप. मग इथं सांगितलं की देवाला, म्हणजे आता देव म्हणजे कोण, आपला परमात्मा म्हणून, जो की आपला आत्म्याला कुठे परमात्म्याकडे जायचं आहे, बरोबर. घराची ओढ जी की काल वानप्रस्थ आश्रमामध्ये पण आपण बघितलं, ती ओढ लागणं जे आहे, तर मग ती ओढ कुठली आहे, देवाची ओढ आहे की परमात्म्याची. मग आता आपण इथे आपल्या सोयीनुसार म्हणा किंवा आपण आत्तापर्यंत जे शिकलोय त्याच्यानुसार परमात्म्याकडे जातोय आपण, परब्रह्माकडे, हायर सेल्फ, बरोबर. तर मी इथं सांगितलंय एखाद्या उच्च ध्येयासाठी काहीतरी सोडून देणं म्हणजे त्याग करणं. मग जेव्हाही चित्तशुद्धी होते किंवा हाच शुद्ध मार्ग सांगितलाय, त्यागाचा मार्ग हाच शुद्ध मार्ग सांगितलाय. देवाकडं किंवा त्या परमात्म्याकडं किंवा त्या हायर सेल्फकडे जाण्यासाठी आपल्याला रोखणाऱ्या सर्व गोष्टींचा आपण त्याग करतो, म्हणजे हा संन्यास आश्रम आहे. मग त्याग हा आपण खरोखरच देवासाठी की उत्कटतेनं, म्हणजे देवासाठी म्हणजे आपल्या परमात्म्याला भेटण्यासाठी किंवा त्या हायर सेल्फपर्यंत पोहोचण्यासाठी आपली किती तळमळ आहे किंवा आपण किती उत्कटतेने त्याच्यासाठी आतुरतेनं त्याग करायला तयार आहे, किंवा या ज्या काही आधीच्या 12 पायऱ्या आपण आत्मसात करायला तयार आहे, हे ठरवतं की आपल्याला संन्यास किंवा त्याग आपल्याकडनं होणार किंवा नाही, किंवा आपण संन्यासाच्या अवस्थेला पात्र आहे किंवा नाही. मग इथं सांगितलंय की साधनेच्या या ज्ञानकांड टप्प्यात आपण प्रवेश करतोय, ज्याचा प्रमुख जो काही निकष आहे तो म्हणजे त्याग आहे. प्रमुख जी काही उद्दिष्ट आहे ते म्हणजे त्याग आहे. मग इथं सांगितलं की संन्यास साधनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे, तर पात्र होण्यासाठी त्यांनी पुढचे टप्पे सांगितलेत. टप्पे म्हणजे काय, एकतर सांगितलं की जीवनाचे टप्पे पूर्णपणे विचारात घेतले पाहिजेत. जसं की आपण जीवनाचे कुठले ब्रह्मचर्य आश्रमापासून संन्यास आश्रमापर्यंत येईपर्यंत जे काही टप्पे आहेत ते पूर्णपणे विचारात घेतल्यास आपण म्हणू शकतो की वयाच्या 70 म्हणजे काय, एकतर आपण बघितलं ब्रह्मचर्य अवस्था जी आहे ती 5 ते 20 वर्षापर्यंत होती. गृहस्थ आश्रम जी काही अवस्था होती ती 20 ते 55 वर्षापर्यंतची, आणि 55 वर्षापासून पुढे 70 वर्षापर्यंत वानप्रस्थ आश्रम म्हणून किंवा ती अवस्था म्हणून. तर इथं उल्लेख केलाय की जीवनाचे प्रत्येक टप्प्याचा पूर्णपणे विचार केल्यास आपण म्हणू शकतो की 70 वर्षापर्यंतचं वय ज्यांचं आहे त्यांचं योग्य वय आहे की ते या संन्यासाच्या साधनेला पात्र आहेत. आणि पुढं जाऊन हेही सांगितलंय की वयावर सुद्धा फक्त हे अवलंबून नाही आहे. वय का कन्सिडर केलंय, जे कोणी गुरुकुल पद्धतीप्रमाणे किंवा या ब्रह्मचर्य, गृहस्थ आणि वानप्रस्थ आश्रमाप्रमाणे आपलं जीवन व्यतीत ज्यांनी केलं त्यांच्यासाठी वयाचा इथं संदर्भ दिला. पुढे जाऊन हेही सांगितलंय की आधीच्या 3 टप्प्यांचा समाधानकारक अनुभव आल्यानंतर त्याला या साधनेच्या टप्प्याचा हक्क मिळतो. आणि एक दुर्मिळ आत्मा म्हटलंय, एक दुर्मिळ आत्मा, एक किंवा अनेक, असं नाही की एक, म्हणजे आणखीन, म्हणजे वय सोडून आणखीन काय पात्रता आहे किंवा कोण पात्र असू शकतं, तर दुर्मिळ आत्मा जो की खूप चांगलं आध्यात्मिक संस्कार घेऊन जन्माला आलाय. म्हणजे जन्माला येतानाच खूप चांगले आध्यात्मिक संस्कार घेऊन जो जन्माला आलाय, ज्याच्या लहान वयातच ते प्रकट होतात. जे काही संस्कार आहेत आध्यात्मिक संस्कार ते त्याच्या लहान वयात, जसं की आपण ह्याच्यात बघितलं ना, गुरुचरित्रामध्ये बघितलं की त्यांच्या लहान वयातच ते आजोबांच्या मांडीवर वगैरे बसायचे, तेव्हा त्यांच्यात
कळून यायचं ते आध्यात्मिक ज्ञान किंवा ते संस्कार ते जन्मताच घेऊन आलेत. बरोबर. तसं इथं लिहिलं की दुर्मिळ आत्मे जे आहेत, ज्यांनी खूप चांगलं आध्यात्मिक, जे की खूप चांगला आध्यात्मिक संस्कार घेऊनच जन्माला आलेत, ते लहान वयातच त्यांचे संस्कार प्रकट होतात आणि नैसर्गिक सात्विक स्वभावामुळे ते चांगले, स्वच्छ, शिस्तबद्ध, चित्तशुद्धीचं जीवन जगतात. मग ही चित्तशुद्धी किंवा चित्त एकात्मता किंवा मनाची एकात्मता आधीच त्यांच्या इथं आहे. त्यामुळे त्यांनी जे काही परिधान केलेले संस्कार आहेत त्यांच्यासाठी पुन्हा त्यांना या 70 वर्षाचा कालावधी घालवायची गरज नाही आहे. त्यांनी जन्मताच ते संस्कार ते घेऊन आलेत. असेही दुर्मिळ आत्मे या टप्प्यासाठी पात्र आहेत म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर सांगितलं की अधिक सामान्यता म्हटलं तर सुरुवातीचं जीवन कसंही असो अनुकूल संगोपनामुळं आध्यात्मिक बाबतीमध्ये जर म्हणजे जसं की आपण म्हणू आपलं बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड जर अनुकूल असेल आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी, औपचारिक मार्गाने म्हणा किंवा या गुरुकुल आश्रमा पद्धतीचं असेल, तर त्याही व्यक्ती या टप्प्यासाठी पात्र होऊ शकतात. त्याच्यानंतर सांगितलं की या सगळ्या मार्गांव्यतिरिक्त जो गुरूंशी सल्लामसलत करून, मग हे मगाशी म्हटलं तसं सल्लामसलत करून ते घेऊ शकतात. त्याच्यानंतर सांगितलं की गीतेमध्ये आपल्या कृतींच्या फळांचा त्याग हा किमान त्याग सांगितला आहे. आता आपण भगवद्गीता पुढे जाऊन बघणारच आहे. तर अशा पद्धतीनं इथं एकतर कोण पात्र आहे या पात्रतेच्या अटी सांगितल्यात की संन्यास धर्म प्राप्त करण्यासाठी किंवा अवस्था प्राप्त करण्यासाठी पात्रता काय लागणार आहे ही इथं सांगितली. आणि पुढे जाऊन सांगितलं की गीतेमध्ये आपल्या कृतींच्या फळांचा त्याग हा किमान त्याग, किमान त्याग म्हणजे काय, कमीत कमी त्याग आहे. आणि त्यानंतर जसं आपण पुढे जातो तसं त्याग तीव्र होतो. आता एकतर आपण सुरुवातीलाच बघितलं जो काही हा संन्यास आश्रम आहे किंवा संन्यासाची अवस्था, चौथी शेवटची जी अवस्था आहे ही म्हणजे पूर्णपणे त्यागावरती अवलंबून किंवा ह्याचं उद्दिष्टच त्याग आहे. म्हणून इथे उल्लेख किंवा रेफरन्स गीतेचा दिला आहे की गीतेमध्ये कृतीच्या फळाच्या म्हणजे जे काही आपण कर्म करू, चांगलं वाईट जे काही आहे, इथे आपण चांगलं कन्सिडर करू तर त्या चांगल्या कर्माचा फळ जे काही मिळणार असेल ऑब्व्हियसली चांगलंच असणार आहे, पण त्या फळाचाही त्याग करणं हे किमान त्याग करणं गीतेमध्ये सांगितले. आणि त्यानंतर जसं आपण पुढे जाऊ तसं त्याग तीव्र होतो. म्हणजे जसं की चांगलं करतच राहणं, जसं की आपण संतांना बघितलंय ते इतके दयाळू, इतके काइंड, इतके कंपॅशनेट असतात की म्हणजे आपण आतापर्यंत कित्येक नामदेवांच्या स्टोऱ्या ऐकल्यात, संत तुकाराम महाराजांच्या ऐकल्यात, ज्ञानेश्वर महाराजांच्या ऐकल्यात, कित्येक साधू संतांच्या आपण गाडगेबाबांच्या ऐकल्यात, साईबाबांच्या ऐकल्यात, गजानन महाराज, कित्येक संतांच्या आपण स्टोऱ्या ऐकल्यात की त्यांना लोकांनी इतके त्रास दिले, इतकं म्हणजे वेदना दिल्या, तरीही त्यांच्याकडनं जे काही जायचं वागणं, बोलणं, शब्द हे खूप दयाळू असायचे किंवा कंपॅशनेट, करुणामय असायचे ना. आणि उलटं त्यांना लोक जर म्हणाले की त्यांनी तुम्हाला त्रास, जसं की येशू ख्रिस्तांची पण गोष्ट आपण ऐकली की त्यांना तर खेळांनी ठोकलं गेलं तरीही येशू ख्रिस्त काय म्हणाले की त्यांना माफ कर, त्यांना माहिती नाही आहे, जे कोण हे कर्म करतात त्यांना माहिती नाही आहे की ते काय कर्म चुकीचं करतायत, बरोबर करतायत, काय करतात ते त्यांना माहिती नाही आहे, तर तेच त्यांच्या बाजूने देवाला प्रार्थना करतात की त्यांना माफ कर म्हणून. ते इतक्या लेवलच्या त्यागापर्यंत पोहोचलेले असतात. मग हा संन्यास आश्रम किंवा ही अवस्था म्हणजे एक्झॅक्टली त्याच लेवलची अवस्था आहे. मग जर आपल्याला त्या लेवलपर्यंत जायचं असेल तर त्याग किती महत्त्वाचा आहे किंवा किती तीव्रतेचा त्याग आपल्याकडे आला पाहिजे. मग याबद्दल पुढं सांगितलं. मग संन्यास आश्रम म्हणजेच ज्ञानकांड. मग हे सांगितलं की आपण जेव्हा आधीच्या स्टेप्समध्ये होतो जसं की ब्रह्मचर्य, विद्यार्थी अवस्था म्हणू आपण, तेव्हा आपण काय शिकलोत किंवा तिथे कर्मकांड, उपासनाकांड हे टप्पे झाले. आणि त्यानंतरचा आवश्यक टप्पा म्हणजे हा ज्ञानकांडाचा, जो की साधनेचा तिसरा टप्पा म्हणून सांगितलंय. आणि याला गीतेमध्ये कर्म संन्यास योग असंही म्हटलंय. ज्ञानयोग किंवा कर्म संन्यास योग, जिथे आपण ब्रह्मचर्यामध्ये बघितलं 4 पायऱ्या कुठल्या कुठल्या बघितल्या, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि ध्यानयोग. मग इथं पुन्हा त्यांनी हे कन्सेप्ट का सांगितले माहिती आहे, इथे सांगितलं की ज्ञानयोग हा ज्ञानकांड साधनेचा तिसरा टप्पा आहे. म्हणजे त्याच्या आधीचे कुठले टप्पे आहेत, कर्मकांड आणि उपासनाकांड, हे 2 टप्पे आहेत. कुठल्या कोणाचे तर ज्ञानकांड साधनेचे.
आणि आत्ताचा जो काही ज्ञानयोग जो काही आहे तो तिसरा टप्पा आहे. मग याला गीतेमध्ये कर्म संन्यास योग असं म्हटलंय. ही कन्सेप्ट लिहून ठेवा हवं तर, कर्म संन्यास योग. कारण आपण पुढे जाऊन भगवद्गीता बघणार आहे, तर तिथे गेल्यावर मग प्रश्न नाही पडला पाहिजे आपल्याला की कर्म संन्यास योग म्हणजे काय. तर ज्ञानकांड साधनेचा तिसरा टप्पा ज्याला कर्म संन्यास योग म्हणतात. आणि या टप्प्यावर पोहोचल्यावर कोणीही संन्यास घेऊ शकतो. मग ह्याला म्हटलंय ज्ञानकांडाचं हृदय म्हटलंय या टप्प्याला. मग साधन पंचकममध्ये दिलेल्या पावलांप्रमाणे किंवा स्टेप्सप्रमाणे जे काही पायऱ्या दिल्या त्याप्रमाणे 25 ते 32 पायऱ्या ज्या आहेत त्या साधन पंचकाच्या चौथ्या श्लोक, एक तर साधन पंचक 5 श्लोकांचा बरोबर, तर चौथा श्लोक जो आहे त्या चौथा श्लोकाच्या आणि 25 ते 32 पायऱ्यांमध्ये या साधनेची माहिती दिलेली आहे किंवा ती लागू पडते असं सांगितलं आहे. मग साधनेचे तर्क जाणून घेणं आणि आपण कुठं जात आहोत हे जाणून घेणं हे या ज्ञानकांडामध्ये आपण बघणार आहे. मग मग इथं स्तंभ दिलेत, म्हणजे ज्ञानकांडामध्ये स्तंभ दिलेत. मला वाटतंय साधारणतः 4 स्तंभ म्हणजे काय, खांब ज्याला म्हणतो आपण, असे 4 खांब दिलेत. मग पहिला खांब आहे ज्याला म्हटलं की इच्छा प्रमाण. मग या खांबामध्ये सांगितले की आपली इच्छा ती 100%वरनं 0% कमी होताना पाहणं. इच्छा हे मनाच्या अशुद्धतेचं प्रमाण किंवा मापन म्हणू शकतो आपण. जसजशा इच्छा कमी होतात तशी आपली चित्तशुद्धी किंवा पवित्रता वाढायला लागते. बघा साधू संतांचं जसं उदाहरण दिलं तसं त्यांना काहीच इच्छा नाही आहे. कोणी माझ्याबरोबर चांगलं वागावं का वाईट वागावं, की खायला आणून द्यावं, की सेवा करावी, काहीच इच्छा नसते त्यांची. तसं इथं सांगितलं की हा पहिला खांब जो आहे ज्ञानखंडातला, त्यामध्ये सांगितलं की इच्छा आपली 100%वरनं 0% कमी होताना पाहणं. आणि इच्छा हे म्हणजे मनाच्या अशुद्धतेचं मोजमाप आहे. आणि जसजशा इच्छा कमी होतात तसतशी चित्तशुद्धी व्हायला लागते. मग हे मुद्दाम करण्याची गोष्ट नाही आहे. काल पण सांगितलं वानप्रस्थमध्ये की आपण करतो म्हणून करायला गेलं तर ती तात्पुरती असणार आहे, कायमस्वरूपीची नसणार आहे. मग जसं जसं आपण हे उपासना कर्मकांड आणि उपासना कांड करू तसं चित्तशुद्ध व्हायला लागेल. आणि चित्तशुद्ध होऊन मग हे त्याग किंवा इच्छा कमी होणं हे आपोआप झालं पाहिजे. म्हणजे समोर कितीही आपल्याला आवडत्या गोष्टींचा ढीग आणून ठेवला तरी आपल्याला त्याच्याबद्दल मोह होता कामा नये. म्हणून इथं सांगितलं की चित्तशुद्धी जसजशी वाढते, म्हणजेच काय, इच्छा जसजशा कमी होतात, चित्तशुद्धी झाल्यावरती, पवित्र झाल्यावरतीच आपण आपल्या इच्छा कमी करू शकतो किंवा त्या आपोआप इच्छा आपल्या कमी होतात. म्हणून इथं चित्तशुद्धीला खूप महत्त्व आहे. मग साधनेचे जे काही सर्व टप्पे इथं जे काही सांगितलेले आहेत कशासाठीचे, चित्तशुद्धीचे, शुद्धी करण्यासाठीचे. तर हे ह्या सगळ्या साधने म्हणजे पुढच्या टप्प्यांवर जाण्यासाठी आवश्यक असलेले चित्तशुद्धीचे प्रकार आहेत किंवा टप्पे आहेत असं म्हटलं. मग साधना आपल्याला कुठली साधना आपल्याला सूट करते, म्हणजे सगुण निर्गुण जे काय आपण बघितलेत ओंकार ध्यानाच्या याच्यात पण मॅडमने बऱ्याचदा आपल्याला अनेक सेशनमधनं पण सांगितलंय. सगुण रूप, निर्गुण रूप, सगुण साकार, निर्गुण निराकार, आणखी 5वं म्हणजे काहीच नाही, शून्य. तर हे जे काही टप्पे किंवा आपल्याला कुठली साधना सूट करते हे कसं ठरतं, तर आपल्या चित्तशुद्धीचा जो काही चित्तशुद्धी आपली आहे त्याच्यावरून आपल्याला म्हणजे आपली साधना किंवा साधनेचा प्रकार आपल्याला कुठला सूट होतं हे कळतं. किंवा त्या साधनेच्या प्रकारावरनं आपलं चित्तशुद्धी केवढी झाली आहे हे कळतं. म्हणजे ते दोन्ही एकमेकांना काय म्हणू, हातात हात घालून, म्हणजे चित्तशुद्धीवरनं कळतं की साधना कुठल्या प्रकारची सूट होते आणि कुठल्या प्रकारची साधना आपण करतो त्याच्यावरून कळतं की चित्तशुद्धी आपली कुठल्या लेवलची झाली. तर असं याच्यावरून सांगितलं त्याने की साधनेची गती कळून येते. मग दुसरा म्हणजे पहिला खांब किंवा पहिला स्तंभ जो काही ज्ञानखंडातला होता तो इच्छा प्रमाण सांगितलंय. म्हणजे इच्छा कमी करणं. मग ते इच्छा कमी कधी होतील, चित्तशुद्धी असल्यावर, पवित्र असल्यावर. मग ही चित्तशुद्धी कशावर डिपेंड आहे, कुठल्या प्रकारची आपण साधना करतो त्याच्यावर. मग ही कुठल्या प्रकारची साधना करतो त्याच्यावरनं चित्तशुद्धी पण किती आपली आहे तेही कळतं. हे दोन्ही एकमेकांवर डिपेंडंट आहे म्हणू, किंवा एकावरनं दुसऱ्याचं परीक्षण होऊ शकतं किंवा दुसऱ्यावरनं पहिल्याचं परीक्षण होऊ शकतं. दुसरा स्तंभ किंवा दुसरा खांब इथं सांगितलं की वेद जे काही आहेत ते ज्ञानाचा प्रमुख विभाग आहेत किंवा जे मेन ज्ञान जे आहे ते वेदांमध्ये आहे. असंही आपण त्याचे 2 म्हणजे प्रकार किंवा आत्ता जसं म्हटलं साधनेवरनं चित्तशुद्धी कळते, चित्तशुद्धीवरनं साधना कळते.
कुठल्या प्रकारचे आपण करतो तशा पद्धतीनं इथं ज्ञानाचं पण सांगितलं. वेद म्हणजे मुख्य ज्ञान देणारा विभाग आहे आणि मुख्य ज्ञान देणारा विभाग म्हणजेच वेद आहेत. मग म्हणजे काय अर्थ घ्यायचा आपल्याला, खरं ज्ञान किंवा योग्य ज्ञान जे आहे ते वेदांमध्ये असं सांगितलंय. मग सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये आपण काय म्हटलं की योग्य ज्ञान हवं, जसं की ब्रह्मचर्य आश्रमामध्ये बघितलं आपण. मग ज्ञान कांडामध्ये म्हणजे ज्ञान वेदातील कर्मकांड उपासना कांडात आपण हे ज्ञानाबद्दल बघितलं, स्टुडंटशिप बघितली ना. ब्रह्मचर्य आश्रमात पहिलीच पायरी होती स्टुडंटशिपची. मग उपासना कांडात आणि या कर्मकांडात ज्ञानाबद्दल बघितलं. पण या संन्यास आश्रमाच्या टप्प्यातलं जे काही ज्ञान आहे ते त्या ब्रह्मचर्य आश्रमाशी कनेक्ट होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय सांगितलं इथे की आपण 10वीत बसलो आणि जर म्हटलं की मी पहिली ज्ञान घेतलंय तर ते 10वीला उपयोगी येणार आहे का, नाही येणार. मग इथं त्यांनी तसंच म्हणजे जस्ट एक उदाहरण सांगितलं, इथं असं नाही सांगितलं. इथं त्यांनी हे सांगितलं की ब्रह्मचर्य आश्रमामध्ये जी पहिली पायरी सांगितली होती ज्ञान घेण्याची, ते ज्ञान आणि संन्यास आश्रमातलं ज्ञान यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ते आपली सद्विवेक बुद्धी वापरून आपल्याला कळलं पाहिजे किंवा समजून घेतलं पाहिजे. मग इथं जे ज्ञान आहे संन्यास आश्रमाच्या टप्प्यातलं ज्ञान ते कसल्या पद्धतीचं ज्ञान आहे. ब्रह्मचर्य आश्रमातलं आपण ज्ञान बघितलं, जसं की श्लोक म्हणणं, म्हणजे आता ते गुरुकुल पद्धती होती म्हणून तिथं उदाहरण घेतलं होतं की श्लोकांचे शब्द कसे असले पाहिजेत, कसे उच्चारले पाहिजेत, त्याचा लय वेग काय असला पाहिजे, ह्याचं ज्ञान होतं तिथे. आणि कसलं ज्ञान होतं, दैनंदिन जीवनात व्यावहारिक जीवनात वागण्यासाठी जगण्यासाठी आवश्यक असलेलं व्यावहारिक ज्ञान, जसं की स्वच्छता करणं, जेवण बनवणं वगैरे वगैरे. मग ते ज्ञान संन्यास आश्रमामध्ये उपयोगाचं आहे का, नाही. तर इथलं ज्ञान वेगळं आहे. या टप्प्यावरचं ज्ञान म्हणजे वेगळं विशिष्ट पद्धतीचं ज्ञान आहे. म्हणजे कुठलं ज्ञान आहे, आत्म्याचं विशिष्ट ज्ञान प्राप्त करणं म्हणजे या संन्यास आश्रमाच्या टप्प्यावरचं ज्ञान आहे, जे वेदांच्या ज्ञानकांडामध्ये सांगितलं जात आहे. मग उदाहरणार्थ म्हणलंय उपनिषद. उपनिषद म्हणजे काय, वेदांचा सार जिथं काढला आहे ते म्हणजे उपनिषद आहेत. मग इथं सांगते संन्यास आश्रमाचं ज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान, जे की वेदांच्या ज्ञानकांडामध्ये सांगितलंय म्हणजेच उपनिषदामध्ये सांगितलंय. मग हे ज्ञान आत्म्याच्या किंवा त्या परब्रह्माच्या संबंधित आहे किंवा विशेष ज्ञान म्हणून ते सांगितलं गेलं आहे. मग जीव आणि ब्रह्म किंवा आत्मा, जीव म्हणजे काय आत्मा, आत्मा आणि परब्रह्म हे वेगळे नाही आहेत, हे एकसारखेच आहेत. मग ज्ञानकांडामधल्या शिकवणीचा जो गाभा आहे तो हाच आहे, जे की आपण खूपदा प्रत्येक सेशनमध्ये किंवा बघतो, आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती ऐकतो. काय ऐकतो की तो आत्मा परमात्मा वेगळे नाही आहेत, ते एकच आहेत. आपण आपण त्यांचे अंश आहोत, बरोबर आहे. परमात्म्याचे, त्या परब्रह्माचे, त्या हायर सेल्फचे आपण अंश आहे. मग आत्ता जो काही आपला प्रवास चालला आहे अध्यात्मात किंवा हे जे काही सनातन ज्ञान घेत असू किंवा ह्याच्या आधी जे काही आपण ॲडव्हान्स ज्ञान घेतलं आहे ते सगळं कुठं घेऊन चाललं आहे आपल्याला, तर त्या परमात्म्याला म्हणजे त्या मूळ अंशामध्ये, जे काही मूळ म्हणजे आपण त्याचे अंश आहे, अंश नाही म्हणता येणार, त्या मुळामध्ये आपल्याला घेऊन चाललं आहे. मग इथं पुन्हा या साधन पंचकमध्ये तेच सांगितलंय की ज्ञानकांडातल्या शिकवणीचा मुख्य गाभा जो आहे तो हाच आहे की आत्मा आणि परमात्मा. म्हणजे इथं त्यांनी उल्लेख केला आत्मा आणि ब्रह्म किंवा परब्रह्म हे एकच आहेत, एकसारखेच आहेत. हा झाला दुसरा स्तंभ किंवा खांब ज्ञानकांडातला. पहिला होता इच्छा प्रमाण, दुसरा होता महत्वाचे टप्पे. मग इथं त्यांनी कुठले महत्वाचे टप्पे आहेत ते सांगितले, तर गीतेनुसार पुन्हा इथं गीतेचा उल्लेख केला आहे, भगवद्गीतेचा, की ज्ञानकांड साधनेमध्ये 5 टप्पे सांगितलेत साधनेचे. ते 5 टप्पे कर्मयोगापासून सुरू होतात आणि ध्यान योगापर्यंत येतात किंवा ध्यान योगाकडे जातात, जे की आपण ब्रह्मचर्याच्या वेळी बघितलेत. ते 4 योग तेच आहेत सेम. त्यानंतरनं म्हटलंय की पहिला जो काही 5 जे काही टप्पे आहेत ज्ञानकांडाच्या साधनेमधले 5 टप्पे, त्यातला पहिला टप्पा जो आहे तो कर्मयोग आहे, दुसरा आहे तो भक्तियोग आहे, तिसरा आहे तो ज्ञान योग आहे, चौथा आहे ध्यान योग आहे आणि 5वा आणि महत्त्वाचा जो काही साधनेचा टप्पा आहे तो म्हणजे जीवनमुक्ती, ज्याला आपण स्थितप्रज्ञता आपण म्हणू शकतो. मग इथं स्थिर ज्ञानाची किंवा जीवनमुक्ती, तर ह्या 5 टप्प्यांमध्ये साधनेचं महत्त्व सांगितलं या साधन पंचकमध्ये. हा झाला तिसरा खांब कुणाचा, ज्ञानकांडाचा, ज्याच्यामध्ये साधनेचे महत्त्व म्हणजे त्याचे टायटल पुन्हा मी रिवाईज करते की पहिला खांब जो होता ज्ञानकांडाचा किंवा ज्ञानखंडातला
तो होता इच्छाप्रमाण. दुसरा खांब किंवा दुसरा स्तंभ होता तो ज्ञान. कुठलं ज्ञान? वेदांचं ज्ञान किंवा मुख्य ज्ञान किंवा ज्याला आपण आत्म्याचं ज्ञान म्हणू. तिसरा खांब होता तो आहे साधनेतले महत्त्वाचे टप्पे. 5 टप्पे जे आत्ता आपण बघितले: कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि 5वा शेवटचा टप्पा जीवनमुक्ती. म्हणजे तिसरा खांब जो ज्ञानखंडातला आहे तो साधनेच्या महत्त्वाच्या टप्प्यांचा आहे. आणि चौथा आणि शेवटचा ज्ञानखंडातला खांब आहे ज्याचं नाव आहे साधना पंचकम चरणांचा किंवा साधना पंचकमचे जे काही अध्याय आहेत त्याचा संदर्भ. संदर्भ म्हणजे काय? आता परत इथं सांगितलं की म्हणजे थोडक्यात जे काही पायऱ्या दिलेत साधना पंचकमच्या, म्हणजे 5 श्लोक आहेत, त्याचा पूर्ण सार किंवा संदर्भ किंवा सारांश म्हणू आपण, तो हा म्हणतो. म्हणजे या ज्ञानकांडाचा चौथा खांब आहे. मग जसं काल उदाहरण घेतलं होतं वानप्रस्थ आश्रमामध्ये की 4 चाकी गाडीचं, बरोबर, 4ही चाकं सेम पाहिजेत ना. एक सायकलीचं, एक स्कूटीचं आणि एक बैलगाडीचं, एक ट्रकचं असं लावलं तर 4 चाकी चालणार नाही. म्हणजे 4 व्हीलर जी आहे, कार जी आहे ती व्यवस्थित चालणार नाही. म्हणजे 4ही चाकं महत्त्वाची आणि संतुलित पाहिजेत. तसंच इथंही ज्ञानकांडामध्ये ही 4ही जे काही खांब सांगितलेत ते संतुलित किंवा महत्त्वाचे आहेत. तितकेच महत्त्वाचे आहेत 4ही. असं नाही की पहिला जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा त्याच्यापेक्षा जास्त चौथा महत्त्वाचा आहे, असं नाही आहे. 4ही खांब तेवढेच महत्त्वाचे आहेत म्हणून सांगितलं. मग अशा आपण इथे आता 12 पायऱ्या बघितल्या, बरोबर. कोणाला आठवत आहेत का 12 पायऱ्या कशा बघितल्या त्या? पहिल्या 4 पायऱ्या ब्रह्मचर्य आश्रमाच्या, त्याच्यानंतरच्या 4 पायऱ्या म्हणजे 8वी पायरीपर्यंत गृहस्थ आश्रम, त्याच्यानंतरच्या 4 पायऱ्या 12पर्यंत म्हणजे वानप्रस्थ आश्रम, त्याच्यानंतर 13 पायऱ्यांपासून पुढच्या ज्या काही आहेत त्या संन्यास आश्रमामध्ये बघितल्या आपण, बरोबर, आत्तापर्यंत बघितल्या. मग त्याच्या पुढच्या ज्या काही पायऱ्या येत आहेत म्हणजे इथे डिटेलमध्ये आता पुन्हा 13वी पायरी जी येते ती येते सद्विद्वान उपश्रिप्यम. म्हणजे काय? परिपूर्ण गुरुचा आश्रय घ्या. आता आपण 12 पायऱ्या कालपर्यंत बघितल्या होत्या. आता 13वी पायरी इथं संन्यास आश्रमाची सांगितली आहे, परिपूर्ण गुरूंचा आश्रय घ्या म्हणून. म्हणजेच त्यांनी श्लोकाच्या द्वारे म्हटलं की सद्विद्वान उपश्रिप्यम, परिपूर्ण गुरूंचा आश्रय घ्या. म्हणजे गुरूंच्या, मग इथं आपल्याला गुरुला शोधायला जायचं आहे काय? परिपूर्ण गुरूंचा आश्रय घ्या म्हणजे, तर इथं सांगितलं आहे गुरूंना शोधण्याची गरज नाही आहे. आपला प्रामाणिक शोध स्वतःच त्याला आपल्याकडं आकर्षित करतो, जे की आपण ॲटोबायोग्राफी ऑफ योगीमध्ये बघितलं होतं, बरोबर. तिथं परमहंस योगानंदांना गुरु शोधायला जायला लागलं नाही आहे, गुरूंनीच त्यांना खेचलं होतं, बरोबर. ते एका गल्लीतनं जात होते तर त्यांचे पाय आपोआप मागच्या दिशेने वळायला लागले होते. ते चालले होते पुढं आणि त्यांचे पाय मागं खेचले जात होते. तसंच इथं काय सांगितलंय की गुरूंचा आश्रय घ्यायचा आहे. 13वी पायरी जी साधन पंचकम मधली आहे त्याच्यात गुरूंचा आश्रय घ्यायचा म्हणून सांगितलंय. पण गुरूंना आपल्याला शोधायला जायची गरज नाही आहे सगळं सोडून. तर जेव्हा आपण प्रामाणिकपणे या 12 पायऱ्या अभ्यासतो किंवा या आपल्या आतमध्ये अवलंबतो तेव्हा ही 13वी पायरी आपोआप आपल्याकडं आकर्षित होते. म्हणजेच गुरु आपल्याकडं आकर्षिले जातात. म्हणजेच गुरु आपल्याला शोधतात किंवा आपल्याला सिलेक्ट करतात. मग इथं गुरुदेव म्हणतात ज्याच्या उपस्थितीत आपल्याला, मग गुरु म्हणजे कोण सांगितले ते? ज्याच्या उपस्थितीत आपल्याला प्रेरणा, उन्नती आणि शांतता जाणवते तोच आपला गुरु आहे असं इथं सांगितले. मग आपल्या परिवर्तनासाठी जी काही योग्य परिस्थिती निर्माण करण्याचं काम आहे ते गुरूंचं कर्म किंवा कार्य असतं. म्हणजे आपल्या परिवर्तनासाठी, आपल्यामध्ये बदल घडण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करायचं काम गुरु करत असतात. म्हणून गुरु जे आहेत ते कार्य करण्यासाठी किंवा ज्याला म्हणू की त्यांच्याकडं अधिकार असतो तो की त्यांच्या शिष्यांच्या आयुष्यामध्ये जे काही परिस्थिती येतात किंवा आणण्यासाठी ते कार्य करू शकतात अशा पद्धतीनं. मग इथं त्यांनी उदाहरण दिले की गुरु कसा असला पाहिजे किंवा कसा महत्त्वाचा आहे किंवा शुद्ध गुरुची पण गरज आहे. म्हणजे आता आपण बघतो आजूबाजूला की गुरूंचे पण किती प्रकार आणि कशा पद्धतीचे गुरु बाहेर आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं योग्य गुरु, शुद्ध गुरुची गरज आहे सांगितले ते. मग गुरु जे काही कार्य करतात ते स्वतःच्या इच्छेने करतात का? नाही. ते पुन्हा त्यांचं जे काही कार्य असतं किंवा जे काही असतं ते
वरच्या ऊर्जेच्या, परमात्म्याच्या, परब्रह्माच्या ऊर्जेनं ते गुरूंकडनं कार्य करून घेतलं जातं. मग इथं उदाहरण एका हॉस्पिटलचं दिलं आहे की एखादं मोठं हॉस्पिटल आहे आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरचं उदाहरण इथं दिलं आहे. तो जर रक्त आणि म्हणजे शुगर आणि रक्त तपासण्याच्या चाचण्या घेऊ शकतो, परंतु तो जे काही पेशंट असतात त्यांना रोज जेवण आणून देणं, पाणी आणून देणं, त्यांना काही उठवून घेऊन जाणं असलं काम नाही करत ना. म्हणजे त्यांना काय, म्हणजे इथं उदाहरण काय द्यायचं आहे त्यांना, की जो योग्य गुरु असतो किंवा शुद्ध गुरु असतो तो काय करतो, त्याच्या लेवलचंच काम करतो. त्याच्या खालची म्हणजे आता प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार, म्हणजे इथं त्यांनी जस्ट एक आपल्याला समजावं म्हणून उदाहरण दिले, पण आपल्याला आपली विवेकबुद्धी वापरून समजून घ्यायचं आहे की ज्या शिष्याला जे आवश्यक आहे त्याप्रमाणे ती परिस्थिती निर्माण करणं आणि त्या पद्धतीचं ज्ञान देणं, हे काम गुरु करतात. मग असं नाही आहे की तिथं गुरुनं बाकीची पण कामं केली पाहिजेत, जी की शिष्याची अपेक्षा असते. की काय असते, जसं की संसारातनं शिष्य गेला गुरूंकडं, त्यांना गुरूची प्राप्ती झाली त्या शिष्याला, तर त्याच्या अपेक्षा काय असतात की गुरुनं माझ्या मुलाबाळांचं पण चांगलं करावं, माझा संसार बघावा. म्हणून त्यासाठी इथं हे उदाहरण दिलं आहे की गुरुचं काम काय असतं. म्हणजे इथं डॉक्टराचं उदाहरण दिलं आहे, एका स्पेशलिस्ट डॉक्टरचं उदाहरण दिलं आहे. जर स्पेशलिस्ट डॉक्टर असेल तर तो त्याचं ऑपरेशन करणं किंवा तपासणी करणं किंवा रिपोर्ट सांगणं किंवा एक्झॅक्टली जे महत्त्वाचं जे काही निर्णय किंवा गोष्टी आहेत ते सांगायचं काम त्या स्पेशलिस्ट डॉक्टरचं असतं. त्या स्पेशलिस्ट डॉक्टरचं काम हे नसतं की त्या पेशंटला ॲडमिट कसं करायचं किंवा त्याला म्हणजे डबा कसा पुरवायचा, त्याला काही हवं नको, त्याचे काय जे काय त्या गोष्टी बघायचं काम स्पेशलिस्ट डॉक्टरचं नसतं. तसं इथं उदाहरण दिलं आहे की जो योग्य गुरु असतो त्याचं काम आपल्याला अध्यात्मामध्ये प्रगती किंवा त्या आत्म्याचं ज्ञान देण्याचं काम असतं. त्याचं काम आपला संसार दुरुस्त करण्याचं नसतं. तर हे आपल्याला यातनं समजून घ्यायचं आहे. म्हणून हे जे काही वेद उपनिषद म्हणा किंवा हे साधन पंचकम पण जे घेतलं आहे वेदांवरनं, ते लवचिक का सांगितलं की त्यातनं आपल्या वेळेनुसार परिस्थितीनुसार ते आपण त्यातनं आवश्यक योग्य ते ज्ञान किंवा सार घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 14वी पायरी जी आहे ती सांगितली की प्रतिदिनम तत् पादुका सेवा. एकतर 13वी पायरी सांगितली गुरूंच्या आश्रयाला जायचं, म्हणजेच काय गुरूंना शोधत नाही जायचं आहे, तर योग्य वेळ आल्यावर आपण प्रामाणिक 12 पायऱ्या पार केल्यानंतर गुरुच आपल्याला सिलेक्ट करणार आहे, म्हणजेच गुरूंच्या आश्रयाला जायचं आहे. त्याच्यानंतर 14वी पायरी सांगितली प्रतिदिनम तत् पादुका सेवा. मग जेव्हा गुरूंच्या आश्रयाला जातो तेव्हा काय करायचं आहे, आश्रयाला जाऊन बाकीच्या गोष्टी नाही करायला सांगितल्या. तिथं सांगितलं की गुरूंच्या पवित्र पादुकांच्या सेवा करा किंवा गुरुचरण सेवा ज्याला म्हणतो आपण ती करायची. मग इथं सांगितलं की मग इथं भक्तीच्या रूपानं पण सांगितले आपल्याला आपल्या पद्धतीनं त्याचा अर्थ घ्यायचा आहे. आपण ज्या लेवलला आहे, आपल्या चित्ताची शुद्धी ज्या लेवलची आहे त्याप्रमाणे आपल्याला तिथं अर्थ घ्यायचा आहे. मग इथं उदाहरण दिलं राम आणि भरताचं. जसं की रामाला जेव्हा सांगितलं की तुला आता वनवासाला जायचं आहे आणि राजा कोण होणार अयोध्येचा, भरत होणार, तेव्हा भरतानं काय केलं की अयोध्येचं सिंहासन स्वीकारण्यासाठी नकार दिलं त्यानं, किंवा मी राजा नाही होऊ शकत माझा मोठा भाऊ जिवंत असताना, म्हणून त्यानं नकार दिला. किंवा रामाला त्यानं आव्हान केलं की तू थांब, मी जातो यासाठी, पण तुझा अधिकार आहे या सिंहासनावर बसण्याचा किंवा राजा म्हणून घेण्याचा. त्यामुळे त्यानं आव्हान केलं की तुझं कर्तव्य इथं आहे, तिकडं नाही आहे, त्यामुळे तू थांब. पण आज्ञा झाली होती बरोबर रामाला, म्हणून त्यांनी वनवास स्वीकारला. मग इथं तडजोड म्हणून भरतानं काय केलं, एकतर त्याचा गुरुभक्ती म्हणू आपण किंवा गुरुचरण सेवा किंवा या साधन पंचकम मधली 14वी पायरी त्या भरताने अवलंबली. कुठली अवलंबली की त्या सिंहासनावर स्वतः न बसता त्यांनी रामाच्या पादुका आधी ठेवल्या तिथे, आणि मग नुसत्या पादुकाच नाही ठेवल्या सिंहासनावर, तर एक देवाचा सेवक जसा रामाचा सेवक जसा सेवक म्हणून काम करतात तसं भरतानं रामाचा सेवक, देवाचा सेवक म्हणून जसं काम केलं जातं तसं रामाचा सेवक म्हणून राज्याचा कारभार सांभाळला. मग इथं त्यांनी हेही उल्लेख केला याचा की जसं अयोध्येमध्ये रामाच्या पादुका ठेवल्या होत्या त्या सिंहासनावर, त्यावेळी भौतिक आयुष्यामध्ये भरतानं त्या अयोध्येमध्ये राहायचं न राहता त्यानं ठरवलं की त्याच्यापेक्षाही अयोध्येपेक्षाही खालच्या पातळीवरती
असलेल्या ठिकाणी म्हणजेच कुठं नंदीग्राम या ठिकाणी आपला गृहस्थ आश्रम हलवला, म्हणजे राहण्याचं ठिकाण आपलं हलवलं. म्हणजे इतकी नम्रता आणि इतका सेवाभाव त्याच्याकडे होता की त्या गुरुच्या लेवलला मी नाही आहे. गुरु म्हणजे कोण? रामाची लेवल, अयोध्येमध्ये राहण्याच्या लेवलचा मी नाही आहे. मग त्याच्यापेक्षाही खालच्या ठिकाणी असलेलं निवासस्थान त्यानं निवडलं. नुसतं पादुकाच नाही ठेवल्या सिंहासनावर, तर त्यानं आपलं स्थान पण, म्हणजे एवढी नम्रता आणि इतका सेवाभाव त्या भरताचा रामाप्रती होता. म्हणून इथं सांगितलं की गुरु सेवेला विनम्रतेची आवश्यकता असते. मग खरं तर गुरु सेवा करण्यासाठी म्हणजे त्यांना गुरु ज्या पातळीला किंवा गुरु ज्या पातळीवर असतात किंवा गुरु ज्यांना म्हटलं जातं त्यांना कुठल्याच गोष्टीची इच्छा अपेक्षा नसतेच मुळात. पण शिष्याला किंवा आपल्यासारख्या व्यक्तींना विनम्रता किंवा सेवा करण्याची गरज असते पुढच्या पायरीवर जाण्यासाठी. म्हणून गुरु कारण मात्र तिथं असतात. जसं की भरतानं रामाच्या पादुका ठेवल्या कारण मात्र म्हणून, तसं आपल्याला कारण मात्र म्हणून सेवा करणं गरजेचं असतं पुढच्या पायरीवर जाण्यासाठी. मग गुरूंची ही सेवा आपल्याला कुठं घेऊन जाते याचं उत्तर म्हणजे आपल्या मनाची किंवा अंतराची शुद्धी केली जाते, या सेवेमधनं घडून येते. शेवटी अल्टिमेटली या सगळ्याचा जर आपण अर्थ बघितला तर चित्तशुद्धी करणं, पवित्रता आपल्या आतमध्ये जागृत करणं. जितकी जास्त पवित्रता येईल, जितकं जास्त चित्तशुद्ध होईल, तितकं आपण या शेवटच्या पायरीवर गतीने जाणार आहे असं सांगितलं इथे. मग अशा पद्धतीने ही 14वी पायरी जी काही होती ती होती सेवा करण्याची, गुरूंची सेवा करण्याची. आता 15वी जी आहे ती गुरु आपल्या शिकवणीला प्रारंभ करतात. आता गुरूंच्या आश्रयाला गेलो, गुरूंची सेवा करतोय, मग आता गुरूंची जी शिकवण आहे त्याची प्रॅक्टिस या 15-16व्या पायरीमध्ये सांगितले. मग इथं 15-16व्या पायरीमध्ये आधी प्रॅक्टिस सांगितली आणि त्याच्यानंतरच्या 17-18व्या पायरीमध्ये थेअरी सांगितली किंवा ज्याला आपण ज्ञान म्हणून सांगितले. मग आता तुम्ही म्हणाल किंवा इथं पण उल्लेख केला की आता तुम्ही म्हणाल की आधी प्रॅक्टिकल आणि मग थेअरी कसं काय? आधी थेअरी पाहिजे ना, मग प्रॅक्टिकल कळणार आहे. तर नाही, इथं आधी प्रॅक्टिकल आहे आणि मग थेअरी आहे. हे असं का आहे ते पुढं सांगितलं आहे. तर मग 15वी जी पायरी आहे हे सांगितले की ब्रह्म एक अक्षरम अर्थतम सर्वोच्च, म्हणजे अपरिवर्तनीय व्यक्तीची उपासना करणं. म्हणजे व्यक्ती म्हणजे काय? थोडक्यात गुरु. अपरिवर्तनीय म्हणजे न बदलणारा, म्हणजे आपल्या तत्वांवरती, आपल्या शिकवणीवरती, आपल्या वागण्यावरती ठाम असलेला, जिथे कुठे वेळेनुसार वगैरे बदल न करणारा किंवा शिकवणीमध्ये बदल न करणारा असं म्हणू शकतो आपण. तर अशा व्यक्तीची उपासना करायला सांगितली. मग आधी इथं उपासना करायला सांगितली. मग योग्य वेळी जेव्हा गुरुला वाटतं की शिष्य आता योग्य पातळीवरती आलाय, त्यानं त्या आवश्यक तेवढी चित्तशुद्धी आणि एकाग्रता प्राप्त केली आहे, तेव्हा मग त्याला पुढच्या लेवलला किंवा पुढच्या पातळीवरती आवश्यक असलेलं, जसं की सगुण साकार उपासना आपली झाली पुरेशी की आपोआप आपलं स्थलांतर निराकार निर्गुण उपासनेकडे व्हायला पाहिजे. तसंच एका गुरुकडं जर व्यवस्थित शिक्षण जेवढं आवश्यक आहे तेवढं झालं की तोच गुरु पुढच्या वेगळ्या त्याच्या पुढच्या लेवलचं शिक्षण देण्यासाठी पुढच्या गुरुकडे पाठवतो. तसंच आपल्याला इथं वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचे अर्थ घेऊ शकतो. जसं की स्थूलतेपासून सूक्ष्मतेकडे, जसं की शरीरापासून मनाकडे. अशा पद्धतीनं इथं ही 15वी पायरी जी सांगितली ती की प्रॅक्टिसची आहे. मग 16वी पायरी कुठली सांगितली आहे की श्रुती शिराह वाक्यम समकर्ण्यत्तम, म्हणजे काय? उपनिषदातलं आहे हे की श्रवण करणं, श्रवण महत्त्वाचं सांगितलं. श्रुती शिराह वाक्यम समकर्ण्यत्तम म्हणजे श्रुती हे खूप, शिराह वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य म्हणू किंवा ब्रह्म अवस्था म्हणू, तर श्रवण करणं खूप महत्त्वाचं किंवा श्रवण अवस्था महत्त्वाची सांगितली. मग गुरूंची जेव्हा उच्च शिक्षा किंवा जे काही त्याच्यामध्ये गुरूंच्या शिकवणीमध्ये समाविष्ट आहे ते सर्वोच्च आध्यात्मिक ज्ञान असतं आणि ते ऐकण्याला एक विशेष अशी संज्ञा किंवा काय म्हणता येईल उपमा दिली आहे, त्याला श्रवण म्हटलंय. आणि त्याच्या संदर्भात ही 16व्या नंबरची पायरी आहे. मग इथं आता काय सांगितलंय की आपण केवळ या सर्वात महत्त्वाच्या पायरीवर लक्ष केंद्रित करून ज्यामध्ये आपल्याला गुरुद्वारे ज्ञान पोहोचवलं जातं त्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मग आपल्यापैकी प्रत्येकाच्या आतल्या
जो काही आत्मा आहे, प्रत्येकाच्या आतमधला सर्वात खोलवर असलेला असा आत्मा आहे, त्या आत्म्याच्या स्वरूपाच्या सिद्धांतिक ज्ञानासाठी शिष्याला किंवा विद्यार्थ्याला तयार करण्यासाठी जसं ओमचा जप सांगितलं आहे, म्हणजे जसं की सगुण साकारपासून निर्गुण निराकार, मग निर्गुण निराकारापासून शून्य अवस्था, किंवा जसं की ओंकाराची अवस्था म्हणू आपण, निर्गुण निराकाराच आहे ना ती. तर बघितलं तर म्हणजे मी जेव्हा 10 दिवसाचं पण जे शिबिर केलं होतं वेदांशी, ते तत्वबोध जे काही सांगितलं शिकवलं होतं तिथेही ओंकाराला खूप महत्त्व होतं. म्हणजे एकूणच चिन्मय मिशन किंवा वेदांताचं ज्ञान देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, ठिकाण आहेत, तिथं ओंकाराला खूप जास्ती महत्त्व आहे. ब्रह्मनाद म्हणू किंवा ब्रह्मांडाचा नाद जो काही आहे, ओंकार, निर्गुण निराकार, जी की चित्तशुद्धीतली हायर लेवल पण म्हणू शकतो आपण. जसं की आपण मगाशी बघितलं, साधनेचे कुणाला कुठली साधना सूट होणार ही त्याच्या चित्तशुद्धीवर अवलंबून असते. मग आपली चित्तशुद्धी जेवढी आहे त्याच्यानुसार आपली सगुण साकार उपासना चालू आहे, साधना चालू आहे, का निर्गुण निराकार उपासना चालू आहे, त्याच्यावरनं चित्तशुद्धी कळणार हे आपण मगाशी बघितलं. तसंच हा ओंकार म्हणजे थोड्या उच्च लेवलच्या चित्तशुद्धीची साधना असलेला टप्पा म्हणू शकतो. म्हणून इथं उदाहरण दिलं आहे की आत्म्याचं ज्ञान किंवा स्वरूप असलेल्या ओंकाराची उपासना. मग इथं म्हटलं की वाक्यम म्हणजे जे वरती सांगितलं ना, श्रुती विराह वाक्यम समकरण्यत्तम. वाक्यम म्हणजे काय सांगितलं, या उपनिषदांच्या ज्या काही घोषणा, जसं की उपनिषदांमध्ये महावाक्य आहेत किंवा वेद जे आपण बघितले ऐकले, माहिती आहेत आपल्याला नावं, त्या 4ही वेदांमध्ये प्रत्येक वेदाचं एक महावाक्य आहे, बरोबर. जसं की तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी. तर हे प्रत्येक उपनिषदाचे किंवा प्रत्येक वेदाचे एक महावाक्य आहे आणि ते स्वतः सत्य म्हणून अत्यंत आदरणीय आहे, कारण की अखंड त्या वेदाचा किंवा त्या उपनिषदाचा सार त्या एका वाक्यात आहे. मग प्रत्येक उपनिषदात ते एक महत्त्वाचं वाक्य आहे की ज्याच्या भोवतीची जी काही शिकवण जी काही आहे ही आत्म्याशी रिलेटेड, ती त्याच्यावर आधारित आहे. मग आपण जसं ते 4 वेदांमधले 4 महावाक्य, जसं की आता सांगितलं उदाहरणार्थ तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी वगैरे, मग याच्याशी रिलेटेड जे काही ज्ञान आहे ते आत्म्याचं ज्ञान आहे आणि त्याचं श्रवण केलं पाहिजे. त्या श्रवणाशी रिलेटेड ही 16वी पायरी आहे. मग आदी शंकराचार्यांनी मनीषा पंचकम, जसं हे साधन पंचकम आहे तसं मनीषा पंचकम पण लिहिलेलं आहे आणि ते पण या 4 महावाक्यांशी, जे की उपनिषद किंवा वेदांमधली 4 महावाक्य आहेत त्या महावाक्यांशीच संबंधित आहे. मग इथं आता परत म्हटलं की मग श्रवणम म्हणजे काय. मग श्रवणाबद्दल समजून घेण्याची पहिली गोष्ट म्हणजे सांगितलं की हे एक अतिशय विशिष्ट ज्ञान, हायर लेवलचं ज्ञान. विशिष्ट ज्ञान कशाचं, विशिष्ट ज्ञान कशाला म्हटलं, एकतर ब्रह्मचर्य आश्रमामध्ये ज्ञान दिलं त्याला नाही विशिष्ट म्हटलं, जेव्हा संन्यास आश्रमामध्ये जे ज्ञान सांगितलंय त्याला विशिष्ट ज्ञान म्हटलंय, जे की आत्म्याचं ज्ञान, परब्रह्माचं ज्ञान, एक हायर लेवलचं ज्ञान म्हटलं गेलं आहे. तर श्रवणामधलं अत्यंत महत्त्वाची जी काही शिकवण आहे ती म्हणजे वैश्विक आत्म्याला किंवा त्या परब्रह्माच्या आत्म्याला किंवा त्या आत्म्याची ओळख करून घेणं. म्हणजेच काय की आपला आत्मा वैयक्तिक लेवलचा आणि तो आत्मा पुन्हा वेगळे नाही आहेत किंवा वैश्विक आत्मा ते एकच आहेत. म्हणजे अहम ब्रह्मास्मी जे काय वाक्य आहे ते म्हणू शकतो आपण. मग पुढचं काय सांगितलंय, जी काही श्लोक आपण बघितला, श्रुतिशिराह वाक्यम समकर्ण्यत्तम. आता समकर्ण्यत्तम म्हणजे काय, समकर्ण्यत्तम म्हणजे काय, हे एक क्रियापद आहे जे की ऐकण्याची तीव्रता दर्शवतं. ऐकण्याचे म्हणजे काय, आपण श्रवणाबद्दल बघतोय ना आता, मग ते ऐकण्याची तीव्रता तो शब्द समकर्ण्यत्तम आहे तो इथे दाखवतोय. म्हणून मग श्रवणादरम्यान जे काही व्यक्त केलं गेलेलं ज्ञान आहे, विशिष्ट ज्ञान, ते या संन्यास आश्रमामध्ये सांगितले. मग त्याचे पुन्हा 5 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ते विभागलं गेलं आहे म्हणून सांगितलं. मग कुठल्या 5 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये श्रवणाचं किंवा विशिष्ट ज्ञान जे आहे ते विभागलं गेलं आहे. तर पहिला टप्पा आहे तो उपासना, पूर्वतयारीचा किंवा गुरूंसोबत स्वतःला जोडण्याचा पूर्वतयारीचा टप्पा म्हणजे पहिली आहे ते उपासना. प्रत्यक्ष अनुमान म्हणू शकतो आपण त्याला, की नाही प्रत्यक्ष नाही, अनुमान नाही म्हणता ना, प्रत्यक्ष गोष्ट म्हणता येईल त्याला उपासना. दुसरं आहे ते करण किंवा त्याला अनुमान म्हणू, की या माणसाच्या जन्माला कारणीभूत असलेला घटक किंवा सर्व कारणात्मक घटकांना जाणून घेणं म्हणजे अनुमान, ज्याला की आपण उदाहरणं देतो किंवा त्याला आपण विशेषण म्हणून लावतो, ते म्हणजे दुसरा टप्पा सांगितला करण किंवा अनुमान म्हणून. तिसरा म्हणजे ज्ञान. ज्ञानाला पण अनुमानाचाच टप्पा मानलं गेलं की इथे 5 आवरणांचं ज्ञान दिलंय ना,
या श्रवणामध्ये पण किंवा या विशिष्ट ज्ञानामध्ये पण. मग तिसरं आहे ज्ञान आणि चौथं आहे वेदांचं तत्व किंवा वेदांत तत्व, ज्याला आपण शब्द म्हणू शकतो. म्हणजे हे जे काही मी आत्ता तुम्हाला प्रत्यक्ष अनुमान शब्द सांगते ते त्या शब्दाला आपल्या व्याकरणामध्ये किंवा आपल्या भाषेमध्ये वैदिक पद्धतीमध्ये काय म्हटलं जातं ते सांगितलं इथं. जसं की विशिष्ट ज्ञानाचे 5 टप्पे, त्यातला पहिला उपासना ज्याला प्रत्यक्ष म्हटलंय, दुसरं करण ज्याला अनुमान म्हटलंय, तिसरा ज्ञान त्यालाही अनुमान म्हटलंय, चौथं वेदांत तत्व म्हणजे शब्द सांगितले की वास्तव किंवा सर्वोच्च आत्म्याचं ज्ञान जे आहे शेवटचं म्हणू आपण त्याला, तो शब्द म्हणजे वेदांत तत्व हा चौथा टप्पा. पाचवा टप्पा आहे महावाक्य, तोही पुन्हा शब्दच आहे. म्हणजेच काय, ब्रह्म म्हणजे आपला आत्मा आणि विश्वाचा आत्मा किंवा आपल्या आतमधला ब्रह्म आणि परब्रह्म यांच्याशी संबंधित ज्ञान, असे हे 5 टप्पे विशिष्ट ज्ञानाचे सांगितलेले आहेत. तर इथं अशा पद्धतीनं दुसरा अध्याय संपलेला आहे आणि तिसरा अध्याय चालू होतोय, ज्याच्यामध्ये 17 ते 24 पायऱ्या आहेत, जो की आपण उद्या बघणार आहोत. तर सर्वांना धन्यवाद ऐकून घेतल्याबद्दल. कोणाला काही शंका प्रश्न काही असेल तर विचारू शकता. कोणाला काही प्रश्न आहे का? नसेल तर मग आपण बंद करूयात. मला वाटतंय हां बोला. अमृताताई, एक हां सूचना द्यायची होती की योग संजीवन वर्गाच्या प्राणायामच्या साधकांनी आता 4 वाजता जॉईन व्हा. ओके. हां सगळ्यांनी ऐकलं ना, प्राणायामाच्या क्लासला आत्ता 4 वाजता जॉईन व्हायचं आहे. हो, चालेल. ऍक्च्युली काय झालं, लक्षात नाही आलं. दुसरी मीटिंग म्हणजे प्राणायामचा वर्ग चालू होता आणि मग त्यामुळं ती मीटिंग सुरू होत नव्हती आपल्या कोणालाच. मग मी काय केलं, मीटिंग हे केली, मला कळलं नाही तिकडं चालू आहे. मीटिंग बंद केली, म्हटल्यावर ही लिंक सुरू झाली. आता प्राणायामच्या वर्गातल्या साधकांनी, तुम्हाला ती लिंक नाही सुरू होणार आता 3 वाजताची. तुम्हाला या लिंकला पोस्ट करा तिकडे, आजच्या दिवस यांनी जॉईन व्हा. चालेल. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. सांगितलं अमृता मॅडम. परत परत रिव्हिजनची खूप गरज आहे, म्हणून मग मी आता एप्रिल महिना सगळ्यांना हे व्हिडिओ ऐकायला लावलेत. हो, पहिलं तत्वबोध वगैरे सगळं परत ऐकायची गरज पडणारच आहे. आणि हे सुद्धा तुमचं सुद्धा. हो चालेल. तर सगळ्यांनी करा, कारण काल मला सविता मॅडमशी मी बोलत होते, धर्माधिकारी मॅडमशी. तर त्या म्हटल्या, मॅडम मी परत परत ऐकतेय, सुलक्षणा मॅडमनी 12 का 13 वर्ष अभ्यास केलाय. मग आता माझा पण परत चाललाय. तर असं एकमेकींकडनं स्फूर्ती नक्की घ्या आणि चांगल्या गोष्टींचं अनुकरण करू. तर ग्रुपवर डिस्कशन, चर्चासत्र जरी सुरू केलं तरी चालेल. चालेल, धन्यवाद सगळ्यांना. तिकडे जॉईन व्हा प्राणायाम वाहिनी योगवाल्यांनी. मीटिंग बंद करते मी नाहीच होस्ट का. अच्छा, मॅडम लॅपटॉप बंद करते. बंद झाला प्रोग्राम.